बदलापूर शहरात प्रभाग क्रमांक 7 मध्ये विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला। शिवसेना शहरप्रमुख पवन म्हात्रे यांच्या हस्ते सदरचे भूमिपूजन करण्यात आले आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील शनीनगर येथील पुलाचे रुंदीकरण, निसर्ग उद्यान क्रमांक 2 चे सुशोभीकरण, गटार बंदिस्त करणे, तसेच प्रभागातील भोईर कंपाऊंड ते गोविंद कॉम्प्लेक्स पर्यंत गटार बंदिस्त करून परिसराचे सुशोभीकरण करणे, साई कृपा हॉस्पिटल ते गोविंदधाम कॉम्प्लेक्स परिसराचे सुशोभीकरण, तसेच उर्वरित ठिकाणी रस्ता तयार करून लाईट व्यवस्था करून परिसर सुशोभित करणे अशा विविध लोकोपयोगी कामांचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला। यासाठी एकूण 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले। ॲडव्होकेट तुषार साटपे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते। पक्षहित बाजूला ठेवून गेले 5 वर्ष या प्रभागात कुठलाही नगरसेवक नसताना शिवसेनेचे तुषार साटपे आणि गटनेते श्रीधर पाटील प्रभागात अग्रेसर राहिले असून तुषार साटपे यांच्या मागणीनुसार विविध विकास कामे या ठिकाणी मंजूर झाले असल्याचे पवन म्हात्रे यांनी म्हटले आहे। यावेळी गटनेते श्रीधर पाटील, शिक्षक सूर्यवंशी, त्रिरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष दिनेश शिंदे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 7 मध्ये तुषार साटकापर, श्रीधरजी पाटील आणि आमचे सर्व शिवसैनिक यांच्या माध्यमातून जे लोकोपयोगी कामं होती, मग त्याच्यात तुम्हाला माहिती असेल की शनीनगरपासून तर त्या साईडला जाणारा ब्रिज असो ते 1.5 कोटी रुपयाचं काम, तसंच या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याचं काम, या उद्यानाचं काम 1 कोटी रुपयाचं, अशी कमीत कमी 7 कोटी रुपयाची कामं या वार्ड क्रमांक 7 मध्ये आम्ही मंजूर केले आहेत। आणि मला वाटतं 2 कामं त्यातनं चालू झालेली आहेत। बऱ्याचशा ठिकाणी बेंचेस नव्हते, त्या ठिकाणी बेंचेससुद्धा देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले। पक्षहित बाजूला ठेवून खरं हा वार्ड शिवसेनेचा नव्हता, पण आता आमचे सर्व शिल्लेदार हा वार्ड कब्जा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सर्व विकासाची कामं आम्ही गेली 5 वर्षे कुठच्याही प्रकारचा नगरसेवक या वार्डामध्ये नव्हता, परंतु आमच्या सर्व शिवसेनेचे तुषार सापटे एकदम अग्रेसर होते आणि आमचे गटनेते यांनी जी सुचवलेली कामं होती त्यांच्या दोघांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब 7 कोटी रुपयाचा निधी या विभागासाठी दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून विकासाची कामं होणार। ॲडव्होकेट तुषार साटपे यांच्या मागणीनुसार आणि शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकारातून ह्या भागातील अनेक विकास कामांना मंजुरी मिळालेली आहे। त्यात उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण असो, बेंचेस बसवणे असो, गार्डनचे नूतनीकरण असो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनीनगरला ज्या पुलाची ब्रिजची समस्या उद्भवली होती, त्या पुलाचे रुंदीकरण आणि नवीनीकरणाचं काम हाती घेतलेलं आहे। आणि याही पुढे बदलापूर शहरातील अनेक विकास कामं शिवसेना शहरप्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आज साकारत आहेत आणि त्या कामी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचं मोलाचं सहकार्य लाभतं। या विभागात आपण आज 3 कोटीच्या कामांचं उद्घाटन घेतलेले आहे। यापूर्वी देखील आपण 1,65,00,000च्या कामाचं उद्घाटन घेतलं होतं। कालच इथे मुख्याधिकाऱ्यांनी सर्व कामांची पाहणी केली, त्यांनी स्वतः लाईन आउट दिलं, सगळं कामं त्यांनी प्रत्यक्ष बघितली। आता मुख्याधिकारी पहिलं कामं बघतात आणि नंतर कामं सुरू होतात। या रस्त्याचं फॅनिंग असेल, त्यांनी आम्हाला लाईन आउट दिलेली आहे, कशा पद्धतीने हा रस्ता चौक कसा मोठा करता येईल, ही कामं आपण आता हाती घेतलेली आहेत आणि लवकर ती सगळी कामं पार पडतील। गणपती नंतर किंवा गणपतीच्या आधी आणि गणपतीनंतर अशा दोन्ही टप्प्यात ही सगळी कामं, विकास कामं आपण हाती घेतलेली आहेत आणि ती कामं आता इमिजिएटरित्या पार पडणार आहेत। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।